नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता. मैत्रिणींनो, उद्यापासून चालू होते आपली नवरात्र. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे उद्या. तर अखंड ज्योत कशी लावायची, अखंड दिवा कसा लावायचा त्याबद्दल सांगते मी तुम्हाला. की हा कलावा वापरा. ह्या कलाव्यामुळे ना वात खूप छान राहते. कलाव्याने वात खराब होत नाही, कड येत नाही, काय नाही. पण कलावा घेताना कॉटनचा घ्या. असा कॉटनचा कलावा घेणार ना तर कलाव्याने वातीला कड येत नाही आहे. फक्त एवढंच की कलावा चांगला बघून घ्या. आणि ह्या कलाव्याची वात बनवाल ना तुम्ही तर वात विजत नाही आहे. आणि त्याबरोबर कशी लावायची मी तुम्हाला दाखवते. याची 2 पदरं घ्यायची, डबल घेऊन राहायची. डबल घ्या, 3-4 पदरी घ्या. जाड पाहिजे असेल ना तुम्हाला तर 3-4 पदरी घ्या तरी चालेल. मी 2 पदरी घेऊन तुम्हाला लावून दाखवते. ही बघा, 2 पदरी वात घ्यायची अशी. अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावा आणि बघा. पण दिवा लावताना नुसता दिवा नाही लावायचा, त्याच्याखाली तांदळाचं आसन द्यायला विसरू नका. कुठलाही दिवा लावताना त्याच्याखाली असं तांदळाचं आसन द्या. तांदळाचं आसन देऊन झाल्यावरती हळदी कुंकू टाका त्याच्यावरती. तुम्ही अष्टकमल काढू शकता, अष्टकमल दळ काढू शकता. नाही जमलं तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता. हे बघा, झालं तुमचं अष्टकमल. आणि याच्याखाली तुम्हाला असं ठेवलं तर ठेवा, नाही तर सिंगल दिवा असेल तर त्याच्याखाली प्लेट ठेवली तरी चालेल. तुम्ही अशा पद्धतीने दिवा लावा. आणि दिवा याचाच करा, तुम्ही कलाव्याचाच करा. कलाव्यापासून दिवा करणार ना तर कधी वातीला खंड पडत नाही. तुम्हाला मी करून दाखवते. अशा पद्धतीने दिवा बनवाल ना. हे बघा, अशी वात करून घ्या त्याची. आणि मी तुम्हाला आता सध्या दाखवण्याकरता तेल थोडंच घेत आहे. हे बघा, तेल असं थोडंसं घ्या. पूर्ण दिवा भरून ठेवा. आणि दिवाही मोठा असेल ना, खोल असेल ना तर खूप छान. कारण की त्या दिव्यामध्ये ना अक्षरशः 3 दिवस तुम्हाला तेल टाकायची गरज पडत नाही. माझा गेल्या वर्षीचा दिवा खूप छान होता, तो बाहेरगावी राहिला आहे. मी तुम्हाला ह्या दिव्याची पहिले पूजा करून घ्यायची. आणि दिवा लावताना मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आणि दिवा लावायचा. आणि आपले काही जी इच्छा आहे त्याचा संकल्प घ्यायचा अगोदर दिवा लावताना. की मी अखंड ज्योत कशा करता लावते, की घरामध्ये सुख शांती समाधान नांदण्याकरता मी अखंड ज्योत लावते. कुलदेवीच्या समोर लावते आपण. मी फक्त तुम्हाला दिवा लावून दाखवते कसा लावायचा. ही अशी पूजा करून घ्यायची पहिले दिव्याची. ही अशा पद्धतीने दिव्याची पूजा झाली ना जय दीपका अशा पद्धतीने दिव्याची पूजा करून घ्यायची. आणि मंत्र म्हणत म्हणत दिव्याची ज्योत लावायची. शुभम करोत्वं कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. हे असं बोलून दिवा लावायचं. त्या अगोदर तुम्ही काय करा माहिती, अशा हातामध्ये तांदूळ घ्या आणि संकल्प घ्या. हे देवी कुलदेवी माते, मी तुझी अखंड ज्योत नवरात्रात लावते. त्या वातीमध्ये कधी खंड पडू देऊ नकोस. आणि माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती लागू दे. माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान लागू दे. हे कुलदेवी माते, तुझ्या नावाचं मी अखंड ज्योत लावते. कुलदेवीची जी कुलदेवी असेल तिच्या नावाचं नामस्मरण करा, गजर करा. आणि हे तांदूळ असे सोडा आणि दिवा प्रज्वलित करून घ्या. दिवा प्रज्वलित करताना मंत्र तुम्ही लक्षात ठेवा. शुभम करोत्वं कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. असं म्हणत म्हणत दिवा लावून घ्या. अशा पद्धतीची अखंड ज्योत लावा. आणि नामस्मरण सारखं चालू ठेवा तुमच्या कुलदेवीचं. आमच्या याला तेल लागलं नाही म्हणून वात विजते. आणि व्यवस्थित तेल लागलं की विजणार नाही. हे बघा, आता तेल नव्हतं लागलं ना म्हणून थोडी कमी होत होती. ही अशी असा जर दिवा लावणार ना तुम्ही तर कधीच खंड पडत नाही. 9 दिवस तुम्हाला, आणि दिवा मोठा असेल तर 9 दिवस तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही. आणि त्याचबरोबर ही भीमसेनी कापराची वडी. ही भीमसेनी कापराची वडी यात फक्त अशी टाकून द्यायची. 2-3 दिवसांनी ती विरघळल्या जाते. त्याच्याने घरामध्ये सुगंधही एवढा सुंदर येतो ना कापराचा. आणि दिवाही खंड पडत नाही, दिव्याला कड येत नाही. अशा पद्धतीने अखंड ज्योत यावर्षी लावून बघा. आणि फरक काय पडतो आणि कसं वाटतं ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा.
यावेळेला नवरात्रीची अखंड ज्योत ह्याच पद्धतीने लावा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. धन्यवाद.